नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, वजाबाकी ही संकल्पना विद्यार्थ्यांना सुलभ रीतीने सोप्या रीतीने कशा प्रकारे आपण समजावून सांगू शकतो याबद्दल आपण माहिती घेणार आहोत। निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत संख्येवरील क्रिया स्तर 6 साठी अध्ययन निष्पत्ती आहे। 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो। आता ही अध्ययन निष्पत्ती साध्य करण्यासाठी आपल्याला अध्ययन अनुभवाची काही आखणी करायची आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांना वजाबाकी ही संकल्पना समजून सांगायची आहे। ही वजाबाकीची संकल्पना समजून सांगण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना 2 बाबी अवगत असणे गरजेचे आहे। एक, 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची ओळख असणे गरजेचे आहे आणि दुसरी बाब ती म्हणजे 1 ते 4 अंकांचं गणन करता येणे। ह्या 2 बाबी जर विद्यार्थ्यांना माहिती असतील तेव्हाच ते वजाबाकीची संकल्पना स्पष्ट समजू शकतात। दैनंदिन उदाहरणाद्वारे आपल्या विद्यार्थ्यांना कमी करणे, शिल्लक राहणे, उरणे, उणे करणे ह्या शब्दांद्वारे वजाबाकी ही संकल्पना स्पष्ट करून सांगायची आहे। त्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया। बघा, इथे एका बशीमध्ये मी 3 लाडू घेतलेले आहेत। किती लाडू आहेत? 3 लाडू आहेत। आता या लाडवामधून मी काय केलं? 2 लाडू काढून घेतले। किती बरं लाडू शिल्लक राहिले? 1। अगदी बरोबर। वजाबाकी म्हणजे काय? तर संख्या समूहामधून वस्तू काढणे किंवा संख्या काढणे, ह्याला आपण वजाबाकी म्हणू शकतो। आता ही वजाबाकी लिहत असताना आपल्याला मांडणी सुद्धा करायची आहे। तर मांडणी कशी करायची आहे? बशीमधले लाडू किती लाडू होते बरं? 3। चौकटीमध्ये विद्यार्थ्यांना 3 ही संख्या लिहायला सांगायची आहे। त्यानंतर काढलेले लाडू किती होते बरं? 2। अगदी बरोबर। आता उरले किती? 1। आता हे सांगत असताना आपण हे वजाबाकीचं चिन्ह आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगायचं आहे आणि वजाबाकीची मांडणी करताना वजाबाकीचे चिन्ह कोणत्या ठिकाणी असलं पाहिजे हा सुद्धा अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना द्यायचा आहे। आता जेव्हा आपण वजाबाकीची संकल्पना समजून सांगतो तेव्हा विद्यार्थ्यांना हे सुद्धा सांगायचं आहे की बेरीज जेव्हा करत असतो तेव्हा 2 संख्या एकत्र करतो आणि त्यातून मोठी संख्या तयार होते। मात्र वजाबाकी करताना ही परिस्थिती नसते, तर एकाच संख्या समूहामधून काही वस्तू किंवा संख्या काढल्या जातात आणि ती संख्या कमी कमी होत जाते। जसे बघा, आता इथे 3 होते आणि 3तून 2 गेले, मग शिल्लक किती राहिले? 1। ह्यातून विद्यार्थ्यांना ही गोष्ट लक्षात येते की मोठ्या संख्यातून लहान संख्या तयार झाली। मात्र बेरीज करत असताना 2 संख्या एकत्र झाल्या आणि त्यातून तिसरी मोठी संख्या तयार झाली। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वजाबाकी ही संकल्पना चांगल्या पद्धतीने स्पष्ट करू शकतो। आता आपण काय करूया? निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत आपल्याला निपुण पेटी मिळालेली आहे। त्या निपुण पेटीतले हे 4 टोकन आहेत। आता हा संख्या समूह 4चा आहे। ह्यातून मी काय करते? हे 4ही टोकन उचलून घेते। आता सांगा बरं, किती टोकन शिल्लक राहिले? काहीच नाही। आता काहीच नाही हे आपल्याला लिहायचं आहे। मग आपण कसं लिहू शकतो? तर त्यासाठी एक अंक आहे, तो म्हणजे कोणता? तर 0। बघा, आता आपण काय करूया की माझ्याकडे एकूण किती टोकन होते? 4। त्यातून काढले किती? 4। आता उरले काय? काहीच नाही। आणि ह्या काहीच नाही साठी आपण जो अंक वापरतो त्याला आपण म्हणतो 0। अशा प्रकारे जर आपण विद्यार्थ्यांना 0 ही संकल्पना समजावून सांगितली तर हा अध्ययन अनुभव त्यांच्या कायम स्मरणात राहतो आणि पुढील जेव्हा ते उदाहरणे सोडवतात मोठी, तेव्हा हा अनुभव त्यांना उपयोगी पडतो। आता बघा, पुन्हा मी काय करते? हे 4 टोकन इथे ठेवते आहे। हे 4 टोकन मी आता इथे ठेवले। यातून मी काहीच नाही काढले। काहीच नाही काढले तरी टोकन किती राहिले? 4। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना ही संकल्पना समजून सांगू शकतो की जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा कोणत्याही संख्येमधून 0 जेव्हा काढतो तेव्हा तीच संख्या आपल्याला मिळते। अशा प्रकारे आपण विद्यार्थ्यांना वजाबाकी ही संकल्पना पूर्णतेने सोप्या पद्धतीने स्पष्ट करून सांगू शकतो। तर तुम्हाला असं वाटतंय का की आपणही अशा पद्धतीने वजाबाकी समजावून सांगू शकतो? तर आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन संकल्पना घेऊन।